प्रो मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्याकडून लोकसभेत 130वा घटना दुरुस्ती विधेयक सादर। गंभीर गुन्ह्यांमुळे अटक झालेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या नेत्यांना पदावरून हटवण्याची तरतूद। सलग 30 दिवस जेलमध्ये राहिल्यास पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याला पदावर राहता येणार नाही। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्याकडून उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल। राधाकृष्णन यांच्या समोर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचं आव्हान। बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या वाट्याला 0 जागा। शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी, तर भाजपच्या परिवर्तन पॅनलच्या 7 उमेदवारांचा विजय। ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते, ईव्हीएमवर आरोप करणारे आता बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर काय बोलणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंसह विरोधकांवर निशाणा। ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही। बेस्ट पतपेढीची निवडणूक ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही, पराभवानंतर संजय राऊत यांचं वक्तव्य। कामगारांचं हित न पाहिल्यास भोपळाच मिळणार, विजयी पॅनलच्या शशांक राव यांची ठाकरे बंधूंवर टीका। तर भर पावसामध्ये तोंडावर आपटले आशिष शेलार यांचा आटोला। पतपेढीची निवडणूक होती, तर्कवितर्क मांडण्याची गरज नाही। बेस्ट निवडणुकीमधील पराभवानंतर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। तर 2 शून्यांची बेरीज केली तर उत्तर 0च येतं, भाजपच्या केशव उपाध्ये यांची टीका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली अजित पवारांची भेट। अजित पवार बीडचे पालकमंत्री असल्यामुळे भेट घेतल्याचं क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण। नवी मुंबईमध्ये संजय शिरसाट यांच्या विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा सिडको भवनावर मोर्चा। रोहित पवार आणि शशिकांत शिंदे सुद्धा सहभागी। शिरसाट यांच्यावर 5,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ल्याचा प्रयत्न। जनता दरबाराच्या वेळी दगड फेकून मारण्याचा प्रयत्न। पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल। मुंबई शहरासह उपनगरात ऑरेंज अलर्ट, हायटाईडमुळे समुद्राला उधाण, नागरिकांनी सतर्क राहावं, प्रशासनाचं आवाहन। पुण्यामधल्या एकता नगर परिसरामध्ये पाणी साचलं, रहिवाशांचा रेस्क्यू। खडकवासला धरणातून 35,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। वसई आणि नालासोपारा येथील काही भाग अद्यापही पाण्याखाली, मधुबन परिसरासह वसंतनगरी आणि संयुक्त नगरमध्ये कमरे इतकं पाणी साचलं, नागरिकांचे हाल। रायगड जिल्ह्यामधील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, नागोठणे शहरातील मुख्य रस्त्यावरील काही दुकानं पाण्याखाली, वाढत्या पाण्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्यामध्ये कृष्णा नदीला पूर, संगम माहुलीतील कैलास स्मशानभूमी पाण्यामध्ये, तर वाईच्या महागणपती मंदिराला पुराचा वेढा कायम, नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील अतिवृष्टीचा रावणगाव आणि हसनाळ गावांना मोठा फटका। लेंडी नदीला आलेल्या पुरामध्ये अनेक घरं उद्ध्वस्त, तर जिल्हा परिषद शाळेमध्ये चिखलाचं साम्राज्य। वाशिममध्ये पैनगंगा नदीला पूर, 7 दिवसापासून करडा गोभणी रस्ता बंद, शेती पिकांना मोठा फटका। कृषी मंत्री दत्ता भरणेंकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी, गोदाघाट परिसरामधील आठवडे बाजार बंद। यवतमाळच्या घाटंजीमध्ये पुरामुळे शेतीचं नुकसान, आमदार राजू तुळसाम यांच्याकडून नुकसानीची पाहणी। अनेक गावांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे जनजीवन विस्कळीत। पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये 95,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, तर राधानगरी धरणाच्या 2 स्वयंचलित दरवाजांमधून विसर्ग सुरू। मुसळधार पावसाने कोल्हापुरातील शाळा बंद, गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे नवजात बाळाचा मृत्यू, महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। रत्नागिरी जिल्ह्यामधील जगबुडी, कोदवली आणि रांजा नदी धोकादायक पातळीवर, ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी। मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ, भुसावळच्या हातनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले, तर पुण्यामधील चास कमान धरण 100% भरलं। अहमदाबादमधील शाळेमध्ये 8वीच्या विद्यार्थ्याकडून 10वीच्या विद्यार्थ्याची चाकून भोसकून हत्या, पालकांकडून शाळेमध्ये निदर्शनं आणि तोडफोड, हल्लेखोर विद्यार्थी अटकेत।
बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती, बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा। मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप? अभी कॉल करें 1800 266 1294 या विजिट करें promunim.com।